विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। महाराष्ट्रातील मतं गेली कुठे असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय। मतं गेली कुठे हा प्रश्न 8 महिन्यांनंतरही अनुत्तरित आहे। महायुतीला जनतेनं कौल दिलाच नाही असं देखील राऊत म्हणाले। विधानसभा निवडणुकीनंतर जे निकाल लागले तेव्हाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा विषय समोर आणला की मतं गेली कुठे, मतं गेली कुठे हा तेव्हाही त्यांनी प्रश्न विचारला, आम्ही विचारला। मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे 8 महिन्यानंतर। भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत। जनतेनं ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली। जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेला हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेला मी याच्यावर एवढंच म्हणेन, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल। पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकले 2014ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं, 15 वर्षापासून होतं। त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।